हे मुली, मी खूप कोरडी झालीये. कृपया मला पाणी दे. नाही, मला अजिबात वेळ नाही तेवढा. मुली, तू हे चांगलं करत नाहीये. तुला हे पाप भोगावं लागेल. जा, आता मी तुझ्या घरातून कायमची जात आहे. हिंदू धर्मात तुलसीचे रूप अत्यंत पवित्र मानले जाते. या पवित्र वनस्पतीत भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांचे साक्षात वास मानला जातो. भगवान विष्णू तुलसीपत्राशिवाय कोणताही नैवेद्य स्वीकारत नाहीत. तुलसीला विष्णुप्रिया असेही आदराने म्हटले जाते. म्हणूनच जो मनुष्य तुलसीची भक्तिभावाने पूजा करतो तो कधी दरिद्री होत नाही आणि त्याची कधीही दुर्गती होत नाही. अगदी घोर पाप केले असले तरी असा मनुष्य नरकात जात नाही असेही शास्त्रात सांगितले आहे. तर चला, तुलसीला केवळ पाणी अर्पण केल्यावर कोणते दैवी फल प्राप्त होते हे एका महान कथेतून जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि विष्णू असा भक्तिभावाने कमेंट करा. मित्रांनो, एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्ण यांना विचारतात की हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, तरीही तुम्ही या तुळशीच्या रोपाची पूजा का करता? याला रोज पाणी का घालता? मला या रोपाला पाणी घालण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे देवी सत्यभामा, तुळस साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. तिची रोज पूजा करण्याचे कोट्यावधी फायदे आहेत. तिला फक्त पाणी दिल्यामुळेच मनुष्याचे कोट्यावधी पाप नष्ट होतात. तुळशीला जल देण्याचं महत्त्व सांगण्याआधी मी तुला एक खूप प्राचीन कथा सांगतो. या कथेच्या माध्यमातून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, म्हणून तू ही कथा लक्ष देऊन ऐक. श्रीकृष्ण पुढे सांगतात की हे देवी, जो मनुष्य फक्त ही कथा ऐकतो त्याला 100 वर्षांपर्यंत तुळशीला पाणी देण्याचं फळ मिळतं. देवी सत्यभामा म्हणाल्या की हे प्रभू, मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे. तुम्ही ती कथा सांगा, मी पूर्ण लक्ष देऊन ऐकेन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामा यांना तुळशीला जल देण्याच्या महात्म्याची कथा सांगतात. हे देवी सत्यभामा, याबद्दल एक जुना इतिहास आहे जो खूप उत्तम आणि पुण्य देणारा आहे. फार वर्षांपूर्वी अवंतीपुरीमध्ये गोपाळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जन्माने ब्राह्मण असला तरी त्याचे कर्म भ्रष्ट होते. त्याची बुद्धी कपटी होती. तो ब्लँकेट आणि कातडं, चामडं वगैरे विकून पैसे कमवायचा आणि खूप खोटं बोलायचा. त्याचे मन नेहमी वाईट कामे करण्यात गुंतलेले असायचे. तो चोरी, वेश्यागमन आणि जुगारात आसक्त होता. त्याने आयुष्यात कधीच पुण्याचे काम केले नाही, शास्त्रांचा अभ्यास केला नाही, पूजापाठही केला नाही. त्याचे मन नेहमी दुसऱ्यांच्या धनावर लागलेले असायचे. तो दिवसा पैसे कमवायचा आणि रात्री वेश्यांसोबत वेळ घालवायचा. अशा प्रकारे तो अत्यंत पापी गोपाळ ब्राह्मण आपले जीवन फक्त पाप करण्यात घालवत होता. त्याने आपल्या तोंडून कधी भगवान विष्णूचं नाव घेतलं नाही आणि कधी देवी देवतांची पूजाही केली नाही. अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष उलटून गेली. नंतर तो गोपाळ ब्राह्मण खरेदी विक्री करण्यासाठी माहेश्मतीपुरीमध्ये पोहोचला. त्या शहराच्या जवळून नर्मदा नदी वाहत होती. त्या ठिकाणी त्या नदीत स्नान करण्यासाठी दूरदूरून लोक यायचे. मग तो ब्राह्मण त्याच नदीच्या किनाऱ्यावरील एका आश्रमात थांबला. त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण पुराणांचे पठण आणि भगवान विष्णूची स्तुती करण्यात मग्न असायचे. तो ढोंगी गोपाळ देखील नाटक करत त्यांच्यासोबत तिथे थांबला. त्या विद्वान ब्राह्मणांसोबत राहिल्याने त्यालाही श्रीहरी विष्णूचे नाव ऐकण्याची संधी मिळाली. तो त्या ठिकाणी 1 महिना थांबला. नंतर तिथे आलेल्या लोकांनी गायींची पूजा करून ब्राह्मणांना भोजन दिले. तेव्हा त्या पापी ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला. त्याच आश्रमात तुळशीचं एक रोप होतं. त्या ब्राह्मणाने नकळतपणे त्या तुळशीच्या रोपाला पाणी घातले. तो काय करत आहे याचा त्याच्या मनात कोणताही विचार नव्हता. तो रोज सकाळी उठून एका भांड्यात पाणी घेऊन तुळशीच्या रोपात टाकायचा. मग एक दिवस तो आश्रमात झोपला असताना त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला. त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा इतर ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडात तुळशीचे पान आणि तुळशीचे जल टाकले. नंतर सर्व ब्राह्मणांना कळले की त्याचा मृत्यू झाला आहे. त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमदूत प्रकट झाले आणि त्याला पकडून यमलोकी घेऊन जाऊ लागले. रस्त्यात जाताना तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणाला की हे यमदूतांनो, मला कुठे घेऊन जात आहात? माझा मृत्यू कशामुळे झाला आहे? तेव्हा यमदूत म्हणाले की अरे दुष्ट ब्राह्मणा, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत खूप पाप केले आहेस. तुझ्या पापांमुळेच तुला एका काळ्या सापाने दंश केला आणि तुझा मृत्यू झाला. आता आम्ही तुला यमलोकी घेऊन जात आहोत. तिथे यमराज तुझ्या पापकर्मांचा हिशेब पाहतील आणि निश्चितच तुला नरकात टाकतील. मग तो ब्राह्मण मोठ्याने विलाप करू लागला आणि त्या यमदूतांची क्षमा मागू लागला. पण यमदूतांना त्याच्यावर थोडीही दया आली नाही आणि ते त्याला मारत यमलोकी घेऊन गेले.
जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजासमोर पोहोचले तेव्हा यमराजाजवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कर्मांचा लेखाजोखा काढला आणि यमराजांना म्हणाले की हे महाराज, या ब्राह्मणाने तर लहानपणापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहे. याने कोणतेही पुण्याचे काम केले नाही. हा तर मूर्तिमान पापच आहे. याला कल्पभर नरकात टाकले जावे. मग यमराज म्हणतात की हे दूता, आयुष्यभर पाप करणाऱ्या या दुष्ट ब्राह्मणाला उचलून घेऊन जा आणि याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या. यमराजांच्या आज्ञेचे पालन करत ते यमदूत हसत त्या पापी ब्राह्मणाला घेऊन गेले आणि त्याला दगडाने मुदघरने मारू लागले, ज्यामुळे त्या ब्राह्मणाचे डोके फुटले आणि ते त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात घेऊन गेले. त्या भयंकर नरकात उकळत्या तेलाचे मोठे मोठे घडे होते, ज्याखाली भयंकर आग धगधगत होती. मग यमराजांच्या दूताने त्या ब्राह्मणाला त्या उकळत्या तेलाच्या घड्यामध्ये टाकले. पण जसा तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलाच्या घड्यामध्ये पडला, ते तेल एकदम थंड पडले. ही विचित्र घटना पाहून त्या दूताला मोठे आश्चर्य वाटले. असं याआधी कधीच झाले नव्हते. त्याने कितीतरी पाप्यांना त्या तेलाच्या घड्यामध्ये टाकले होते. ते सर्व त्या उकळत्या तेलात पडून तडफडत असत. पण जसा हा ब्राह्मण पडला, ते तेल अचानक शांत आणि थंड झाले. हे आश्चर्य पाहताच तो यमदूत वेगाने धावत यमराजांजवळ पोहोचला. यमराजांनी विचारले की हे दूता, काय झाले? इतक्या वेगाने धावत काय येत आहेस? तेव्हा तो दूत म्हणाला की हे यमराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकण्यास सांगितले होते, जसे आम्ही त्याला कुंभीपाक नरकात टाकले, नरकाची आग विझून गेली आणि ते उकळणारे तेलही थंड पडले. मग यमराज म्हणतात की हे दूता, ही तर खूपच विचित्र घटना आहे. असं तर याआधी कधीच झाले नाही. यमराज विचार करत असतानाच त्या ठिकाणी देवर्षी नारद येतात. देवर्षी नारदांना पाहून यमराज खूप प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात. मग यमराज नारदजींना म्हणतात की हे देवर्षी, तुम्ही योग्य वेळी आला आहात. आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकले आहे, पण त्याच्या पडताच नरकाची आग थंड झाली आहे आणि उकळणारे तेलही शांत झाले आहे. तेव्हा देवर्षी नारद यमराजांना म्हणतात की हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकले आहे, तो नरकात टाकण्यायोग्य नाही, कारण या ब्राह्मणाने नकळतपणे असे कर्म केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्यांच्या पुण्यातील काही भाग नक्कीच मिळतो. आणि हा ब्राह्मण तर 1 महिना भगवान विष्णूच्या भक्तांसोबत राहिला आहे. या ब्राह्मणाने आश्रमात राहून रोज तुळशीला जल अर्पण केले आहे, म्हणून हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे. याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत. हा ब्राह्मण आता विष्णुलोकी जाण्याचा अधिकारी बनला आहे. या ब्राह्मणाने नकळतपणे इतकं पुण्य कमावलं आहे जे जन्मजन्मांतरात मनुष्यांना प्राप्त होत नाही. म्हणून तुम्ही याला नरकात टाकू नका. या ब्राह्मणाला त्याच्या पापांसाठी फक्त एवढी शिक्षा द्या की याला नरक लोकाचं दर्शन घडवा. देवर्षींचे बोलणे ऐकून यमराज खूप प्रसन्न होतात आणि ब्राह्मणाला कुंभीपाक नरकातून काढून आणतात आणि आपल्या दूतांना म्हणतात की हे दूतांनो, या ब्राह्मण महात्म्याला घेऊन जा आणि संपूर्ण नरकांचं दर्शन घडवा. मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकांचं दर्शन घडवू लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकांचं दर्शन घडवतात आणि यक्षलोकात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण एक यक्ष बनतो. श्रीकृष्ण म्हणतात की हे देवी, वनस्पती नाम तुलसी, मासा नाम कार्तिकप्रिय, एकादशी तिथी नामच, क्षेत्रा नाम द्वारकामम. म्हणजे वनस्पतूंमध्ये मला तुळस प्रिय आहे, महिन्यांमध्ये कार्तिक मास प्रिय आहे, तिथींमध्ये एकादशी आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे. म्हणूनच जो मनुष्य रोज तुळशीची पूजा करतो, तुळशीला जल देतो, तो मला सर्वात जास्त प्रिय आहे. त्या मनुष्याची कधी दुर्गती होत नाही, तो कधी नरकात पडत नाही. ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार राहते, त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना अर्पण केल्या जाणाऱ्या भोगमध्ये तुळशीचे पान अवश्य असावे, कारण तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा भोग स्वीकार करत नाहीत. म्हणूनच प्रत्येक घरात तुळशीचं रोप नक्कीच असायला पाहिजे. जर तुमच्या घरात तुळस असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुंदरी, ओढणी अवश्य चढवावी. नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचं रोप चुंदरीशिवाय अपूर्ण असते. तुळस फक्त एक रोप नाही, तर ती देवी आहे, विष्णुपत्नी आहे. म्हणून तुळशीला चुंदरी अवश्य चढवावी. यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात राहणाऱ्या महिला नेहमी सुवासिनी आणि सौभाग्यशाली राहतात. तुळशीचं लग्न, तुळशी विवाह देखील अवश्य करावे. यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन सुखमय होते. तुळशीच्या रोपाजवळ आपल्या तोंडून अपशब्द बोलू नयेत. तुळशीजवळ चुकूनही बूट, चप्पल अथवा झाडू, फरशी पुसण्याचा बोळा, पोंचा ठेवू नये. याला पाप मानले गेले आहे.
जिथे तुळशीचं रोप असेल त्या जागेच्या आसपास थुंकल्याने मोठे पाप होते. तुळशीजवळ पाण्याने भरलेले पात्र, भांडं देखील ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तो दिवा तिथून लगेच बाजूला करावा, कारण तुळशीच्या खाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. ज्या ठिकाणी तुळशीचं रोप असतं ती जागा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. म्हणून नियमितपणे तुळशीच्या रोपाच्या आसपासच्या स्वच्छतेची काळजी घ्या. तुळशीच्या रोपात शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती ठेवू नये. त्याचबरोबर तुळशीच्या कुंडीत इतर कोणत्याही प्रकारचं रोप लावणं देखील अशुभ असतं. तुळशीच्या रोपाजवळ कपडे देखील वाळत घालू नयेत, अन्यथा कपड्यांमधून गढूळ पाणी तुळशीच्या रोपावर पडू शकते. लक्षात ठेवा, तुळशीच्या रोपाला नखांनी तोडू नये, यामुळे तुळशीचा अपमान होतो. जर तुळशीची पानं सुकून खाली पडली तर त्यांना कचऱ्यात फेकू नये. त्या पानांना तुम्ही तुळशीच्या मातीतच दाबून टाका. रविवारच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी देखील चढवू नये. बाकी इतर दिवशी नित्यानियमाने न चुकता तुळशीला सकाळी पाणी द्यावे आणि संध्याकाळच्या वेळी एक दिवा लावावा. बऱ्याचदा महिला अंघोळीनंतर आपले केस मोकळे सोडूनच तुळशीला पाणी देतात. असं करणं चुकीचं असतं. महिलांनी नेहमी आपले केस बांधून कपाळावर कुंकू लावूनच तुळशीला जलार्पण करावे. यामुळे तुळशीचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात तुळशीचं रोप लावताना लक्षात ठेवा की त्यासाठी गलिच्छ मातीचा उपयोग करू नये. तुळशीच्या रोपासाठी स्मशानातील किंवा घाणीच्या ठिकाणच्या मातीचा कधीही उपयोग करू नये. यामुळे तुळशीमाता रुसून लाते आणि रोप सुकण्यास लागते. तुळशीचं रोप कधीही घाणेरड्या ठिकाणी लावू नये, जसे की नाली किंवा बाथरूमच्या जवळ. तुळशीचं रोप कधीही ठेवू नये, अन्यथा गढूळ पाणी तुळशीच्या रोपात पडू शकते, जे खूपच अशुभ मानले गेले आहे. घरात तुळशीचं रोप कधी सुकले नाही पाहिजे. शास्त्रांमध्ये अशी मान्यता आहे की तुळशीचं रोप सुकणं हे अकाली मृत्यूची सूचना देते. घरात तुळशीचं रोप सुकल्यास घरातील सुखसमृद्धी संपून जाते. सुकलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास नसतो. शास्त्रानुसार मासिक पाळीच्या म्हणजे मासिक धर्माच्या दरम्यान महिलांनी तुळशीच्या रोपात पाणी घालू नये आणि तुळशीला स्पर्श करणं देखील वर्जित आहे. तुळशीला स्नान न करता पाणी देऊ नये आणि पायात चप्पल वगैरे घालूनही तुळशीला जल देऊ नका. तुळशीला पाणी देताना लक्षात ठेवा की ते पाणी तुमच्या पायांवर पडू नये, यामुळे तुळशीचा अपमान होतो. श्रीकृष्ण म्हणतात की रोज तुळशीच्या दर्शनाने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने त्याचे सर्व पाप नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. याला पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं सर्वात अधिक शुभ असते. तुळशीजवळ काटेरी म्हणजे मरुस्थलीय रोपटे ठेवणं खूप अशुभ मानले जाते. अशा रोपांमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की ज्या रोपांमधून हिरवीगार कळी फुटत नाही, त्याऐवजी फक्त काटे निघतात, अशी रोपटी तुळशीजवळ कधीही ठेवू नयेत. शास्त्रांमध्ये केळीच्या रोपाला विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. जर तुळशीजवळ केळीचं झाड लावलं तर अनेक पटीने जास्त लाभ मिळतील. केळीच्या झाडात भगवान विष्णूचा वास असतो. याला तुळशीजवळ लावल्याने घरात सुखसमृद्धी येते. तुळशीच्या रोपात शालिग्राम देखील अवश्य ठेवावा. तुळशीच्या कुंडीत शालिग्राम ठेवल्याने तुळशीचा आणखी अधिक शुभ प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल. शालिग्राम हे भगवान विष्णूचं निराकार रूप मानलं जातं. हा काळ्या रंगाचा दगड असतो, ज्याला विलक्षण आणि मौल्यवान मानले गेले आहे. याला जर तुळशीच्या कुंडीत ठेवलं तर तुमच्या घरातून संपूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाईल. घरात फक्त एकाच शालिग्रामची पूजा करावी. पुराणांमध्ये सांगितले आहे की भगवान विष्णूच्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा करणं खूप उत्तम असते. शालिग्रामला चंदन लावून त्यावर तुळशीचं एक पान ठेवावं. दररोज शालिग्रामला पंचामृताने स्नान घालावे. असं केल्याने सर्व जन्मांमधील पाप नष्ट होतात. शालिग्राम सकारात्मकता आणि सात्विकतेचं प्रतीक असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण यांनी देवी सत्यभामा यांना तुळशीच्या रोपाला जल देण्याचं महत्त्व सांगितलं आहे आणि घरात तुळशीचं रोप लावण्याचे नियम सांगितले आहेत.